डोणगाव परिसर हादरला. शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरणी गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेत शिक्षण देणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महादेव आत्माराम मानतोडे वय 57 हा त्या शाळेत वर्गशिक्षक म्हणून कार्यरत आहे. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी आरोपीने तिसरीत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. यानंतर संबंधित मुलींना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75, 78, 352 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉक्सो अंतर्गत कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट डोण सर डोंगर परिसरामध्ये काय घटना घडली नेमकी काय? पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे. त्या गावामध्ये आम्हाला सकाळी कॉल आला होता की तिथे बरेचसे लोक जमलेले आहेत. तर आम्ही तात्काळ पोलीस फोर्स तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला माहित झालं की जिल्हा परिषद शाळेचे एक शिक्षक आहे. त्या शिक्षकाने 3 लहान अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केले होते. त्यावरून आम्ही त्या शिक्षकांना ताब्यात घेतलं आणि त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवर आपण पोलीस स्टेशन डोणगाव येथे 104/2026 अपराध क्रमांकाप्रमाणे कलम 74, 75, 78 आणि 352 BNS प्रमाणे तसेच बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण म्हणजे पोक्सो अंतर्गत आपण 8-12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपींची आणि बाकी यामध्ये सगळ्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे. तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काही तपास चालू आहे. यामध्ये अद्यापपर्यंत आपण पीडितांचे काही स्टेटमेंट्स घेतलेले, जबाब घेतलेले. तपास बाकी आहे. यामध्ये उद्या परवा यामध्ये तपास व्यवस्थित झाला की यामध्ये अजून निष्कर्ष निघू शकतात. आरोपीने यापूर्वी अशा पद्धतीने नाही. या पहिले अशा कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे आरोपीने कृत्य केले म्हणून असं काही नोंद नाहीये. हा पहिलाच प्रकरण आमच्याकडे आलेला आहे.